कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन ठरलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये जो आहे तो उत्साह पाहायला मिळतोय। टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली आहेत। आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आपल्यासोबत नाशिकमधून जोडले गेलेले आहेत। चंदन, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन ठरली आणि T20 वर्ल्ड कप भारतानं आता जिंकलेला आहे। दुसऱ्यांदा त्याच्यावरती नाव कोरण्यात भारताला यश आलंय। कशा पद्धतीचा नाशिकमध्ये उत्साह पाहायला मिळतोय? नाशिककरांमध्ये प्रचंड उत्साह जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळत आहे। घोषणाबाजी केली जाते, टीम इंडियाला चीअर केलं जात आहे आणि सलग दुसऱ्यांदा भारतानं T20 वर्ल्ड कप वर आपलं नाव जे आहे ते कोरलेलं आहे। नाशिकच्या अक्षरशः सगळ्या रस्त्यांवर, रेस्टॉरंट्समध्ये अशाच पद्धतीचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। काय नेमकी प्रतिक्रिया? वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारताने, इंडिया जिंकली आहे, तिला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। काय सांगाल? एक काय प्रतिक्रिया? एक नंबर मॅच झाली, एक नंबर। कशी झाली मॅच आणि काय प्रतिक्रिया? आता अप्रतिम झाली। वाटत नव्हतं की जिंकेल म्हणून, पण एकदम विश्वास होता की काही झालं तर आपणच जिंकणार। काय सांगा? कंप्लीट 12 वर्षानंतर आपण एखादी ICC ट्रॉफी जिंकलोय, त्याच्याबद्दल खूप मोठा आनंद आहे, खूप मोठा उत्साह आहे आणि एक अविस्मरणीय क्षण आमच्यासाठी। अविस्मरणीय क्षण, हे सगळे जण चीअर करतायत आणि जल्लोष सगळ्यांमध्ये बघायला मिळतोय। काय प्रतिक्रिया? 11 वर्षानंतर आपण ट्रॉफी जिंकलेलो आहे, त्याबद्दल इंडियाला पूर्ण हार्दिक शुभेच्छा। आपण बघतोय की प्रचंड उत्साह आणि जल्लोष जो आहे तो प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतोय। कशा पद्धतीचा माहोल आज रेस्टॉरंटमध्ये? एकदम अतिशय उत्कृष्ट अशी मॅच झालेली आहे आणि सर्वप्रथम भारताचे मनपूर्ण अभिनंदन करतो आमच्या हॉटेलला आणि TV9चे पण हार्दिक अभिनंदन की आपण कव्हरेजसाठी इथं आलात। आपण बघतोय की या ठिकाणी जल्लोष जो आहे तो सगळ्यांमध्ये बघायला मिळतोय। रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेल्समध्ये, रस्त्यांवर अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रत्येक जण जो आहे तो या अविस्मरणीय क्षणामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय आणि एकूणच हा जल्लोष जो आहे तो तब्बल इतक्या वर्षानंतर भारताला ही ट्रॉफी मिळाल्यानंतर आता बघायला मिळतोय। प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना होती की आजची जी फायनल आहे ती टीम इंडियानं कुठेतरी जिंकावी आणि त्या पद्धतीची एक चुरशीची जी मॅच झाली त्या मॅच नंतर टीम इंडियानं ही ट्रॉफी जिंकलेली आहे। प्रचंड मोठ्या संख्येनं खरं तर हे सगळे लोक या ठिकाणी आले होते। काय प्रतिक्रिया? वर्ल्ड कप जिंकलेलं आहे। अरे एवढं आनंद होतोय की त्याची समय सीमा नाही काहीच। सर, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है। क्या बात है। अशा पद्धतीचा हा संपूर्ण उत्साह, जल्लोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रत्येकाच्या नाशिकमधला जल्लोष आपण पाहतोच आहोत, परंतु मुंबईमध्ये देखील जल्लोष पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी ऋतिक घनकवार हे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ऋतिक, खरं म्हणजे आजचा माहोल जो आहे तो आता उत्साह आणि आनंद शिगेला पोहोचलेला आहे। रात्रीचे जवळपास 12 वाजायला येतात, परंतु मुंबईकरांचा उत्साह कुठेही कमी होताना दिसत नाहीये। दुसऱ्यांदा टीम इंडिया चॅम्पियन ठरली आहे। काय भावना आहेत? पाहू शकतो की इंडियाने जवळपास 13 वर्षांनंतर हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे। सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। मोठा आनंद उत्सव साजरा करताना आपल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो। नागरिकांच्या अनेक अशा भावना उत्सव मिळून आल्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, भारताने जवळपास 13 वर्षानंतरला वर्ल्ड कप जिंकलेला सॉरी 13 वर्षानंतर भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे, काय भावना? इंडिया विन हुई है, इससे हमें बहुत खुशी हुई है। ऑल द बेस्ट टू इंडिया। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, कशा पद्धतीचा नागपूरमध्ये उत्साह पाहायला मिळतोय? महाराष्ट्राची उपराजधानी जी आहे ते नागपूरला म्हटलं जातं आणि सकाळपासूनच हा संपूर्ण जल्लोष होता आणि आता ही शिवाजी पार्कची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। छत्रपती शिवाजी पार्क मध्ये क्रिकेट फॅन जो आहेत तो जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। पावसाचं वातावरण आहे तरी देखील या संपूर्ण वातावरणामध्ये टीम इंडिया जिंकल्यानंतर जे आहे ते आता क्रिकेट फॅन्सचा आनंद जो आहे तो गगनात मावत नाही। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नागपूरमधून। गजानन, कशा पद्धतीचा उत्साह आहे? कारण की T20 वर्ल्ड कप मध्ये भारतानं हा विजय मिळवलेला आहे आणि त्या विजयानंतर आता सगळे फॅन्स जे आहेत ते जल्लोष करतात। नक्कीच जल्लोष करताना हजारोच्या संख्येने
या ठिकाणी आले आहे. लक्ष्मी भवन चौकातलं हे दृश्य आपण बघू शकतो. हातामध्ये तिरंगा आहे, पटाके फोडले जात आहे, गुलाल उधळला जात आहे, भगवे झेंडे या ठिकाणी झळकत आहे, तिरंगा आहे. माझ्यासोबत अमोल आहे. अमोल, काय सांगशील, कसा उत्साह आहे? नेहमीच असतो हा उत्साह इंडिया पाकिस्तान असून आज तर आपण बरेच वर्षानंतर 2011 नंतर आज आपण वर्ल्ड कप जिंकलेलो आहे आणि हे गड आहे. नागपुरात उत्साह साजरा करायचा आपण बघू शकतो. मोठ्या संख्येत नागपूरकर आहे. उत्साह जोरदार आहे नागपूरकरांचा. किती मोठा उत्साह आहे, काय सांगणार? इससे अच्छा और क्या चाहिए आपको? आज जो साउथ अफ्रीका को हरा के इंडिया फाइनल आया है, और क्या चाहिए आपको? और इंडिया विन, इंडिया विन! जल्लोष आहे सगळ्या तरुणाईचा. आपण बघू शकतो. काय सांगशील, कसं वाटतंय? आज 2008 मध्ये जेव्हा धोनीने मॅच जिंकली होती तो जल्लोष आज आपण इथं करतोय. भारत माता की जय. आपण बघू शकतो भारत जात आहे आणि हे सगळे उत्साही आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सी घालून या सगळ्या क्रिकेट फॅन्स या ठिकाणी